याची काही गरज होती का एवढ्या पायघड्या वगैरे टाकायची? तर आज मी आलेलो आहे संभाजीनगर शहरामध्ये माझी असणारी गुरुलेख अर्थात सुषमा जाधव हिच्या घरी. ही माझी गुरुलेख आहे आणि जवळपास 2 वर्षापासून हिचा एवढा जब्बर हट्ट होता की भाऊ तुम्ही एकदा तरी माझ्या घरी गुरुपंक्तीसाठी या. आणि मी शक्यतो कुठल्या शिष्याच्या घरी लवकर जाणंच होत नाही कारण व्याप तेवढा असतो माझ्या मागे. पण 2 वर्षापासून हिचा हट्ट इतका होता की आज माझी तब्येत बरी नसताना सुद्धा हिच्या हट्टाला बळी पडून मी देऊळगाव राजा ते संभाजीनगरला आलेलो आहे. आणि आज हिच्या घरी या ठिकाणी गुरुपंगतसाठी मी हजर आहे. तर या ठिकाणी आपण तिचं देवघर आणि तिचं घर ते सुद्धा या ठिकाणी बघूया. सुषमा, कुंकाचं उजव्या पायाला पाहिजे. पहिले पायावरती पाणी टाकून थोडे पाय धुवून घे. पहिल्यांदा असलं की सर्व शिकवावं लागतं असं. जय जगदंबा. आता अंगठ्याला हळद कुंकू लाव. त्याच्यातलंच लाव ना, ते ओलं केलेलं थोडं थोडं चालतं. आणि आनंदाची बाब म्हणजे अतिशय गरिबीच्या कष्टामधून तिने हे नवीन घर उभारलेलं आहे. खूप सुंदर असं तिचं घर सुद्धा अंबाबाईच्या आशीर्वादाने बांधून झालं आणि त्याच्यामुळे तिची इच्छा होती की भाऊचे पाय नवीन घराला सुद्धा लागावे. तर तिचं नवीन घर पाहून खरंच मनापासून आनंद होत आहे आणि कौतुक सुद्धा वाटत आहे. नाही 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 ग बाई, तीर्थ नसतं. नाही ना नाही ना, ऐक ना अगं. मग बाकीच्या गुरूंमध्ये माझ्यामध्ये काय फरक राहील? लय फरक आहे. जमीन आसमानचा फरक आहे. चल परत घे बाजूला. आमच्या माहूरच्या मूळ परंपरेनुसार जसं कुंकाचे छापे घेतले जातात तसंच या ठिकाणी कुंकाचं आणि हळदीचं ताट असं भिजवून ठेवलेलं आहे. बरेचसे मला प्रधान प्रश्न करतात की बुवा नवीन नवरीच्या पावलांचे छापे घेतले जातात, मग तुम्ही तुमच्या पावलांचे छापे का देता? तर माहूर मूळपीठ परंपरेमध्ये रेणुका मातेला सती मानण्यात आलेलं आहे आणि सती जेव्हा कोणाच्या घरी जाते किंवा सतीची गादी चालवणारा व्यक्ती जेव्हा कोणाच्या घरी जातो किंवा गुरु घरी जातो तर सतीची पावलं म्हणून हळदी कुंकाची पावलं काढण्याचा प्रघात आहे. हा तुळजापूरच्या याच्यामध्ये दिसत नाही पण माहूर परंपरेमध्ये तो असतो. आणि माझी माहूर पीठाची मूळ गादी असल्यामुळे कुंकाचं आणि हळदीचे छापे मी स्वतःही माझ्या गुरूंचे घेत होतो किंवा घेतो जेव्हा जेव्हा नाना घरी येतात. आणि मी जेव्हा शिष्यांच्या घरी जातो तिथे सुद्धा कुंकाचे छापे घेतले जातात. आता माझ्या ज्या गुरुलेकींनी दुसऱ्यांना गुरुमंत्र दिलेले आहे त्यांच्यासुद्धा पायांचे छापे त्यांचे शिष्य घेतात. ती आमच्या माहूर परंपरेची एक पद्धत आहे. हे बाजूला घे पैताट. पकडा. आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदयचा की जय. अरे वा, घर प्रसन्न आहे का सुषमा एकदम? हा, खूप छान खूप छान 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 छान. इकडे बघा किती सुंदर देवघर आहे. तुळजा भवानीची मूर्ती तर प्रचंड आवडली मला, खूप तेज आहे देवीच्या मूर्तीवरती. अतिशय सुप्रसन्न असं तिचं देवघर आहे. इकडे माळपरडी आहे, तिने माझ्या हाताने घेतलेली, ती स्थानापन्न केलेली आहे. तर या ठिकाणी अंबाबाईच्या समोर माझ्या लेकीला एवढाच मनापासून आशीर्वाद देतो की तिच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या. तिच्या देवघरावर कोणी अंगारा घेतला तर त्या रागची पाक व्हावी, तिच्या हाताला कायम गुणमान राहावा. आणि जसे माझे पाय या घराला लागले तर माय माऊली रेणुकेची, सप्तशृंगीची आणि तुळजा भवानीची अखंड कृपा माझ्या या गुरुलेकीच्या घरावर राहावी असं या ठिकाणी आशीर्वाद व्यक्त करतो. आणि या ठिकाणी गुरुपंक्तीमध्ये मी शक्यतोवर कोणाच्या घरी जेवत नाही, 1 कप चहा घेऊनच जात असतो. पण तिने काहीतरी बनवलेलं आहे तर 1-2 घास या ठिकाणी तिच्या मानाचे घेऊन आणि 1 कप चहा घेऊन मी पुढच्या परतीच्या प्रवासाला निघणार आहे. जय जगदंब. नमो आदेश.